गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन विरोधात उभारलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं आहे। हजारो एकर सुपीक जमीन संपादित करण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी जिल्हा मुख्यालयावर ठिय्या आंदोलन छेडलं होतं। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या तीव्र संघर्षानंतर राज्य सरकारनं भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकरी प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली। रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी लेखी आश्वासन देत विमानतळासाठीची पुढील भूसंपादन प्रक्रिया सध्या थांबविण्यात येत असल्याची घोषणा केली। या घोषणेनंतर आंदोलनस्थळी आनंदाचे आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं। विमानतळ प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या 311.81 हेक्टर जमीन संपादनाचा निर्णयाचा फेरविचार करण्याचे संकेत शासनाकडून मिळाले आहेत। तसंच चामोर्शी औद्योगिक वसाहतीसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबतही नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्यासाठी 90 दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला पाऊल मागे घ्यावं लागल्याने आता अंतिम निर्णयाकडे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनलकरिता आनंद दहागावकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली। उपस्थित मान्यवर, आज मगाशी मी आपल्याला बोललो होतो आणि साधारणतः 3 विषय आपले होते। या तिन्ही विषयावर सुमारे 4 ते 5 तास चर्चा या ठिकाणी झाली। तुम्ही केलेल्या या आंदोलनामुळे शासनाचं लक्ष या विषयाच्या गांभीर्याकडे गेला। गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याप्रमाणे नाही आहे। इथं मोठ्या प्रमाणात वनजमिनी आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी कमी आहे, सर्व शेतकरी अत्यल्प भूधारक आहे आणि महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या इतर कुठल्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने भूसंपादन होतो त्या भूसंपादनाच्या तुलनेमध्ये या जिल्ह्याची परिस्थिती आगळी वेगळी आहे। सोबत पेसा कायद्याच्या देखील जो प्रोटेक्शन तुम्हाला आहे त्याची देखील या संदर्भात चर्चा झाली आणि साधारणतः या प्रत्येक चर्चेमध्ये लोकांना रिलीफ मिळावा, प्रक्रिया थांबावी, या प्रत्येक विषयावर चर्चा झाली। त्या चर्चेत शेतकऱ्यांशी संवाद करून त्या संदर्भामध्ये त्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन जो निर्णय झाला तो निर्णय मी आपल्याला सांगत आहे आणि या निर्णयाला माननीय मुख्यमंत्री महोदयांशी देखील मी फोन करून सहमती घेतलेली आहे। त्यामध्ये सर्वात पहिला विषय आपला एअरपोर्टचा होता। एअरपोर्टच्या विषयामध्ये 12 महिना जो GR निघालेला आहे, पहिले आपण एकदा एअरपोर्टची एक जागा निवडली होती, त्यानंतर ती रद्द केली लोकांच्या मागणीवर आणि नंतर 3 जागेचा रिपोर्ट गेला। 3 जागेचा रिपोर्ट गेल्यानंतर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी यांनी एक जागा निवड केली, त्याचा GR निघाला। परंतु त्या संदर्भामध्ये जो काही लोकांचा विरोध आहे त्या विरोधाच्या संदर्भामध्ये लोकांची मागणी ती दुसऱ्या ठिकाणी करा, मग दुसऱ्या ठिकाणी कुठे होऊ शकते, जी निवड झालेली आहे त्या जागेच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे ओली जागा किती आहे, कोरडवाहू जमीन किती आहे, फॉरेस्टची जागा किती आहे आणि त्यामुळे विमानतळाच्या संदर्भामध्ये जी भूसंपादन प्रक्रिया आहे त्याला आपण स्थगिती दिलेली आहे आणि हा पत्र जिल्हाधिकारी आपल्याला या ठिकाणी देत आहे की गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत गुरुळा, हिरापूर, वीरगाव, शिरपूर येथील जमीन विमानतळा बांधकामाकरता भूमी अधिग्रहण करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आलेल्या 12/5/2026 शासन निर्णयाबाबत उपरोक्त विषयातील आपले निवेदन या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे। दिनांक 4/5/2026 रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपरोक्त विषयाबाबत आंदोलन सुरू आहे। आंदोलनकर्ते काल चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले नाही, तरी आज माननीय सहपालकमंत्री महोदय यांच्या आंदोलनकर्त्यांसोबत आंदोलनाच्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर
माननीय सहपालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधित अशी चर्चा झाली। त्यानुसार जोपर्यंत शासन स्तरावरून विमानतळाबाबत गुणवत्तेवर निर्णय होत नाही तोपर्यंत विमानतळाच्या भूसंपादनाची पुढील कुठली कारवाई केली जाणार नाही। जिल्हाधिकारी गडचिरोली अशा पद्धतीचं एक लिखित आश्वासन आपल्याला या ठिकाणी देत आहोत। या चर्चेच्या वेळेस जे शेतकरी उपस्थित होते, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, ते दोघांच्या चर्चेतून हा निर्णय केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याला मान्यता दिलेली आहे। आपण सर्वांनी शासनाच्या विनंतीला मान द्यावा। शासनाने आपल्या तक्रारीची दखल घेतली, आपल्या आंदोलनाची दखल घेतली। या ठिकाणी तात्काळ मला या ठिकाणी पाठवलं। कालच मी मुंबईवरून होतो, रात्री आलो आणि आज पूर्ण दिवसभर या प्रकरणामध्ये सर्व विषयाचा अभ्यास करून आपल्याला अपेक्षित असलेला निर्णय आपल्या प्रतिनिधीशी चर्चा करून घेतलेला आहे। त्यामुळे आपल्या प्रतिनिधीच्या विनंतीचा देखील आपण मान ठेवावा एवढी विनंती करतो आणि आपलं बोलणं थांबवतो। आपण कृपा आपलं आंदोलन मागे घ्या अशी माझी आपल्याला विनंती आहे।